चला सुरू करायचा. होत आहे. हां, सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून एक चिबॉल असा पुढे मागे करा. आपण ब्रह्मांडात ठेवलेला आपला चिबॉल घेऊन या, आपल्या घरच्या लोकांचा हातामध्ये घ्या. अरे वा, हे पण जॉईन. हां, चिबॉल घ्यायचा आहे ब्रह्मांडातला, आपल्या घरच्यांसाठी केलेला ब्रह्मांडातला चिबॉल घ्या. आपल्या समोर धरा आणि कल्पना करा, या चिबॉलमध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित झाले आहे. आपले आईवडील, आपले सासू सासरे, नवरा, मुलं मुली, माहेरकडचे सासरकडचे सर्व सदस्य, तसेच आपले मित्र मैत्रिणी, आपले शेजारी, सर्वांना या चिबॉलमध्ये आपण आमंत्रित करत आहोत. जी वैश्विक शक्तीची ऊर्जा आपल्याद्वारे आपल्या कुटुंबातील सदस्यांना प्राप्त होत आहे ही कल्पना करा आणि या चिबॉलवर ओम काढा आणि सावकाश हा चिबॉल आपण जिथे बसलो तिथे समोर ठेवा. समोर ठेवा चिबॉल आणि आपली उजवी नाकपुडी बंद करा आणि डावीने 5 वेळा श्वास घ्या आणि सोडा. नाकापुढे 2 बोटं धरून चेक करा की आपली नाकपुडी, डावी नाकपुडी चालू झाली का. एक दीर्घ श्वास घेऊन सोडायचा. नसन झाली तर हीच क्रिया पुन्हा एकदा करा. आपली नाकपुडी चालू झाली असेल डावी, तर आपण सर्वप्रथम प्रार्थना करूया. माझे माता पिता, माझे गुरु, सद्गुरु, सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, तसेच माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. माझे गुरु मला रेकी घ्यायला आणि रेकी द्यायला मदत करत आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. रेकीची 5 तत्वे नेहमी. आज माझा कोणावरही राग नाही, मी कशाचीही चिंता करत नाही, मी माझे काम मन लावून पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या स्वतःवर तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर खूप खूप प्रेम आहे. सर्वांविषयी करुणाभाव आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. आता आपण आपल्या हातांचे घर्षण करूया आणि आपल्या हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात ताठ बसा. अगदी थोडंही वाकू नका आणि आपल्या पाठीच्या मागे माकड हाडाच्या टोकाशी सावकाश हात न्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना बीज मंत्र लम लम लम. कल्पना करा, ब्रह्मांडातील दिव्य रंगाची ऊर्जा
माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे आणि मूलाधार चक्र लाल रंगाच्या दिव्य ऊर्जाने पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. माझ्या मूलाधार चक्रातील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तमरित्या चालू असून मी या देहरूपी मंदिरात सुरक्षित आहे, आनंदी आहे. माझे सर्व निर्णय स्थिर आणि अचूक होत आहे. माझी निर्णय क्षमता ही वाढलेली असून माझ्यामध्ये स्थिरता निर्माण झाली आहे. माझ्या मूलाधार चक्रातील संपूर्ण अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे. या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या स्वादिष्टान चक्रावर ठेवा. बेंबीच्या 2 बोटे खाली. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना तुमचे पोट फुगले पाहिजे आणि बीज मंत्र वमचा उच्चार करताना पोट हे मागे जाते. दीर्घ श्वास घ्या. वाम 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 कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य नारंगी रंगाची ऊर्जा आपल्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. स्वादिष्टान चक्र या ऊर्जेद्वारे जलतत्वाशी एकरूप होत आहे. आपल्या स्वादिष्टान चक्रातील प्रत्येक अवरोध दूर झाले असून स्वादिष्टान चक्र हे सक्षम आणि सुदृढ झाले आहे. आपल्या स्वादिष्टान चक्रातील सर्व क्रिया उत्तमरित्या होत असून जलतत्वरूपी सर्व नद्यांचे गंगा, जमुना, यमुना, नर्मदा, सरस्वती आपल्याला कृपा प्राप्त होत आहे. आपले सर्वांशी नाते उत्तम असून नात्यामध्ये गोडवा आणि विश्वास आहे. संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे आपले समतोल आहे. जलतत्वरूपी हे स्वादिष्टान चक्र आपले सक्षम झाले असून येथील प्रत्येक अवयवांमध्ये समतोल आहे, समतोल आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे नाभीच्या 2 बोटेवर मणिपूर चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. राम राम कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य पिवळ्या रंगाची ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. अग्नी तत्वरूपी मणिपूर चक्र आपले हे सक्षम आणि सुदृढ झाले आहे. येथील अन्न पचन क्रिया उत्तमरित्या चालू असून आपला अन्नमय कोश उत्तमरित्या कार्य करत आहे. आपल्या अन्नाविषयीच्या सर्व गोष्टी सुरळीत होत असून आपण पौष्टिक अन्न ग्रहण करत आहोत. त्याद्वारे आपल्यामध्ये आत्मबल आणि आत्मविश्वास निर्माण होत आहे. सूर्याच्या प्रखर तेजाप्रमाणे आपले आत्मबल, आत्मविश्वास निखरत आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश प्राप्त होत आहे. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडताना बीजमंत्र उच्चार करा. याम याम
कल्पना करा ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. वायुतत्वाशी अनाहत चक्र एकरूप होत असो. वायुरूपी हनुमानजींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे. ओम हनुमते नमः. वायुतत्वरूपी अनाहत चक्रातील सर्व इंद्रियांचे कार्य उत्तमरित्या चालू असून माझे रक्त शुद्धीकरण क्रिया उत्तमरित्या होत आहे. श्वसनाची क्रिया फुफ्फुसाचे कार्य उत्तमरित्या होत आहे. अनाहत चक्राद्वारे माझ्या मते सर्वांप्रती करुणाभाव, कुटुंबातील सदस्यांप्रती सर्वांविषयी प्रेम, माया, ममता, वात्सल्य आहे. आणि या वैश्विक शक्तीच्या आधारे माझे अनाहत चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. कल्पना करा हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित झाले आणि हे अनाहत चक्र सक्षम सुदृढ झाले आहे. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्धी चक्र म्हणजे कंठचक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. हम कल्पना करा ब्रह्मांडातून आकाशी रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. विशुद्धी चक्रामध्ये माता सरस्वतीच्या आशीर्वादाद्वारे माझे बोलणे उत्तम असून प्रत्येकाप्रती मला स्नेहभाव आहे. प्रत्येकाप्रती मी आदरार्थीच बोलते. माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारचा आदर आहे. आणि या वैश्विक शक्तीद्वारे माझ्या विशुद्धी चक्राचे कार्य उत्तमरित्या होत असून सूक्ष्मातिसूक्ष्म क्रिया ह्या उत्तम होत आहे. विशुद्धी चक्राद्वारे माझ्या वाणीमध्ये गोडवा आणि माधुर्य निर्माण झाले आहे. प्रत्येकाप्रती मी खरेच बोलते आणि बोलण्याची आणि माणसं जोडण्याची कला मला विशुद्धी चक्रामार्फत प्राप्त झाली आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आज्ञाचक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य निळ्या रंगाची ऊर्जा आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. गुरुतत्वरूपी आशीर्वाद मला प्राप्त होत असून आपल्या आज्ञाचक्राला प्राप्त होत आहे. गुरुतत्वरूपी आशीर्वाद मला प्राप्त होत असून मी आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरूंच्या द्वारे मला भगवंताची भेट होत आहे. भगवंताची कृपा प्राप्त होत आहे. सद्गुरूंचे दर्शन प्राप्त होत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव. गुरुचरणी हे माझे मस्तक सदैव राहो आणि गुरूंची आशीर्वाद आणि कृपा या देहाला प्राप्त हो. हीच आकाश तत्व ब्रह्मांडाशी सदैव प्रार्थना. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि आपले दोन्ही हात हे सहस्रार चक्र म्हणजे टाळूवरती टाळूच्या दोन्ही बाजूने ठेवा डोक्यावर. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. कल्पना करा ब्रह्मांडातून जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या शरीरामध्ये
सहस्रार चक्राद्वारे प्रवेश करत आहे. आपले सहस्रार चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. ज्ञान विवेक आपल्याला भरपूर प्राप्त होत आहे. सहस्रार चक्र हे आकाश तत्वाशी एकरूप होत आहे. कल्पना करा, जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या शरीरात प्रवेश करीत आहे. आपले दोन्ही हात समोर असे आकाशाकडे करा. थोडीशी मान तिरकी करा. या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेला कल्पना करा आपल्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. ही ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा आपल्या हातामध्ये प्रवाहित होत आहे. आपल्या हाताला झिंझिण्या येत आहे, जड होत आहे. सावकाश दोन्ही हात आपल्या प्रत्येक चक्राला ही ऊर्जा ग्रहण करूया. आपल्या सहस्रार चक्रामध्ये ही ऊर्जा प्राप्त झाली आहे. आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र. आपण जिथं बसलं तिथे समोर 2 बोटे टेकवा. ग्राउंडिंग. एक स्वतःला नमस्कार करा आणि आपण आपल्या कुटुंबातील लोकांचा जी बॉल जो समोर ठेवला तो सावकाश हातात घ्या. समोर धरा. डोळे बंदच ठेवा. कल्पनेने पहा. आज हा ची बॉल आपल्याला पिवळ्या रंगाच्या दिव्य ऊर्जेमध्ये पहा. या ची बॉलमध्ये ब्रह्मांडीय दिव्य गोल्डन पिवळ्या रंगाची ऊर्जा वाहत असून प्रत्येक जणाला ही ऊर्जा प्राप्त होत आहे. आपले माता पिता सासू सासरे यांना ही ऊर्जा प्राप्त होत आहे. त्याद्वारे ते शारीरिकरित्या मानसिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झाले आहे. आपले पती यांना ही ऊर्जा प्राप्त होत असून वैश्विक शक्तीद्वारे ते शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत आणि त्यांच्या जीवनात सर्व उत्तम घडत आहे. या जीवनामध्ये आपली मुलं मुली यांना पाहू. त्यांच्या जीवनात त्यांच्या करिअरमध्ये भरभराट होत आहे. त्यांना उत्तम मार्क प्राप्त होत आहे. चांगल्या प्रकारचा जॉब मिळत आहे. भरपूर पैसा मिळत आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्त होत आहे. या दिव्य ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद. आपण या चिबॉलमध्ये आपल्या घराला पाहूया. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते घर आपल्याला सांभाळतं. आपल्याला प्रत्येक ऊन वारा पाऊस संरक्षण करतं. अशा या दिव्य वास्तूला आपण नतमस्तक होऊन नमस्कार करूया. या ब्रह्मांडीय ऊर्जेला आवाहन करूया की या वास्तूला आणि वास्तूत राहणाऱ्या प्रत्येक देहाला वस्तूला, मग ते आपल्या गाड्या असू, आपल्या घरातले सामान असू, अन्न असू, पाणी, प्रत्येकाला ही ऊर्जा प्राप्त होत असून प्रत्येकामध्ये एक प्रकारचे दिव्यत्व येत आहे. सकारात्मकता आपल्या कुटुंबात प्राप्त होत आहे. आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी कल्पनेने पहा की हा दिव्य प्रकाश आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गेलेला आहे. आपल्या किचनमध्ये ही दिव्य ऊर्जा पोहोचली आहे. कल्पनेने पहा. आपल्या बेडरूममध्ये, आपल्या हॉलमध्ये, आपल्या देवघरामध्ये, आपले जे काही घराचे रूम असेल प्रत्येक ठिकाणी ही दिव्य ऊर्जा फिरत आहे. आणि त्यामुळे पहा, ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र फिरल्यानंतर वाईट गोष्टी नष्ट होतात त्याप्रमाणे ही ऊर्जा आपल्या घरात आणि वास्तूत येत आहे. त्याद्वारे आपल्या वास्तूतील नकारात्मक ऊर्जा नष्ट झाली आहे आणि वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली आहे. आपण या चिबॉलवर ओम काढूया. ओम. त्रिशूल काढूया. त्रिशूल त्रिशूल त्रिशूल. आणि आता स्वस्तिक 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 स्वस्तिक. या चिबॉलला आपण वरून खाली कव्हर करूया आणि एक नमस्कार करूया. कल्पनेने पहा, या चिबॉलमधील सर्वांना ही ऊर्जा प्राप्त झालेली आहे. आता हा चिबॉल आपण पुढील काही दिवसांसाठी ब्रह्मांडामध्ये ठेवूया. सावकाश हा चिबॉल ब्रह्मांडामध्ये ठेवा. आपले पाण्याचे ग्लास आपण एक आपल्यासाठी आणि घरच्यासाठी समोर ठेवा आणि त्याच्यावरती ह्या पाण्याच्या ग्लासवरती आता आपण चिन्ह दोन्ही याच्यावर काढायचे. पहिले ओम काढा. पाण्याला टच झालं तरी चालतं बरं का. आता दोन्ही ग्लासवर काढायचं. ओम काढा.
आणि डायरेक्ट आता फक्त हात ठेवा, दोन्ही ग्लासवर दोन्ही हात ठेवा आता. ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे या दोन्हीमधील पाणी शुद्ध आणि पवित्र होत आहे. याद्वारे ब्रह्मांडीय ऊर्जा या ग्लासातील या ह्याच्यातील पाण्याला प्राप्त होत असून आम्हाला अमृत जला समान होत आहे. आम्ही शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. या जलतत्वाचे खूप खूप आभार, खूप खूप आभार. एक नमस्कार करा. आणि जो ग्लास तुम्हाला पाणी प्यायचा तो हातात घ्या. आता डाव्या हातावर ठेवा, उजव्या हाताने, आणि उजव्या हाताच्यावर झाका आणि तुम्हाला जे विष आहे ती बोला त्याला. तुमच्या भावना त्याच्यात प्रकट करा, पाणी प्या. आणि आपल्या घरच्यांच्या पाण्यात द्या त्यांना प्यायला. हां, सगळ्यांनी अनाहत चक्रापाशी हात जोडा. या वैश्विक अनाहत चक्रापाशी हाताना या वैश्विक ऊर्जेद्वारे आम्ही शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. आमच्या गुरूंचे आणि वैश्विक शक्तींचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता आपण कट करूया. आपल्या आज्ञाचक्रापाशी कट, अनाहत चक्रापाशी कट, आपल्या स्वादिष्टान चक्रापाशी कट. ते केल्यानंतर नाही तर असं उजवा डावीकडे कट. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.